नमस्कार मित्रांनो, मराठी सोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील मिनल म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांच्या खऱ्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत। स्वानंदी यांचं खरं नाव स्वानंदी उदय टिकेकर। त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1990 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला। 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 33 वर्ष। त्यांनी आर्ट्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे। IIL लॉ कॉलेज पुणे येथून त्यांनी मास्टरची डिग्री घेतली आहे। त्यांना सिंगिंगची फार आवड आहे। स्वतः आनंदी तर जग आनंदी हा त्यांच्या जीवनाचा फंडा आहे। स्वतःशीच गप्पा मारायला त्यांना फार आवडतं। आपल्या रील्समधून त्या प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करत असतात। आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 1,57,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या 25 ते 30 हजार रुपये चार्ज करतात। लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या स्वानंदी यांना अभिनयाचं बाळकडू मिळालं ते त्यांच्या बाबांकडून। त्यांचाच वारसा पुढे चालवत कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या एकांकिकांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतला। यातीलच फिरोदिया करंडकमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता। स्वानंदी यांची पहिली मालिका 2002 साली आभाळ माया या मालिकेत त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं। या मालिकेत त्यांनी वर्षा नावाची भूमिका साकारली होती। त्यानंतर 2015 साली झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत त्यांनी मिनल शेवाळे या भूमिकेत दिसल्या। बिनधास्त मिनल अखंड महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले। दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील 6 मित्राची कहाणी प्रचंड गाजली आणि त्यामुळेच 2017 साली दिल दोस्ती दोबारा ही मालिका झी मराठीवर प्रदर्शित झाली। या मालिकेत स्वानंदी यांनी मुक्ता नावाचं पात्र साकारलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं। 2020 साली सोनी मराठीवरील असं माहेर नको ग बाई या मालिकेत त्यांनी साक्षी नावाची प्रमुख भूमिका साकारली। 2022 साली कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत त्यांनी ॲडव्होकेट प्रतीक्षा या नावाची भूमिका साकारली। डिसेंबर 2022 मध्ये झी मराठीवरील अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत त्या अंकिता मंत्री या नावाची प्रमुख भूमिका साकारली। या मालिकेतील सासू सुनेची जोडी महाराष्ट्रभर खूप गाजली। स्वानंदी यांनी मराठी रंगभूमी देखील खूप गाजवली। 103 हे त्यांचे नाटक खूप मोठ्या प्रमाणावर गाजलं। त्यानंतर डोंट वरी बी हॅपी या नाटकामध्ये उमेश कामत यांच्यासोबत त्यांनी काम केलं। खरं तर डोंट वरी बी हॅपी या नाटकात सुरुवातीला स्पृहा जोशी काम करत होत्या। परंतु काही कारणांमुळे त्यांना नाटक सोडावं लागलं आणि त्यांची जागा स्वानंदी टिकेकर यांनी घेतल्या। हे नाटक खूप गाजलं। सिंगिंगची आवड असणाऱ्या स्वानंदी यांनी 2020 मध्ये सोनी मराठीवरील सिंगिंग स्टार गाणे ताऱ्याचे गाणे साऱ्यांचे या रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आणि एवढेच नव्हे या स्पर्धेच्या त्या विजेता देखील ठरल्या। 2021 मध्ये सोनी मराठीवरील इंडियन आयडल मराठी या शो मध्ये त्याने सूत्रसंचालनाचं काम केलं। खऱ्या अर्थाने स्वानंदी यांना गायनाची आवड लागली त्यांच्या आई आरती अंकलीकर टिकेकर यांच्यामुळे। त्या एक उत्तम शास्त्रीय संगीताच्या गायिका आहेत आणि त्यांच्याकडूनच गायनाचे धडे देखील स्वानंदी घेत आहेत। लॉकडाऊन मधल्या गमती जमतीवर आधारलेली चिकट गुंडे या नावाची वेब सिरीज देखील खूप गाजली। या विनोदी वेब सिरीज मध्ये स्वानंदी यांनी हिना नावाचं पात्र साकारलं। रंगरेज या नावाच्या हिंदी फिल्म मध्ये देखील त्यांनी काम केलं आहे। त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं हे थोडंसं पाहूयात। त्यांचे वडील उदय टिकेकर हे देखील एक नावाजलेले अभिनेते आहेत। त्यांची आई आरती टिकेकर या उत्तम पार्श्वगायिका आहेत। स्वानंदी या अविवाहित असून सध्या त्यांचा फोकस करिअरवर आहे। त्यांनी नुकतंच इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे। #लव आमचं ठरलं असं पोस्ट टाकत त्यांनी आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे। त्या लवकरच आशिष कुलकर्णी यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत। तर तुम्हाला स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी यांची जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा।